समर्थांच्या काळात वीणाबाई, तुकोबारांच्या काळात बहिणाबाई, ज्ञानोबारांच्या काळात मुक्ताई आणि नामदेवरायांच्या काळात जनाबाई. स्त्री आणि संत हा समन्वय भारताचा भेदाच्या पलीकडे आपले विचार समाजापर्यंत जाणं काळाची गरज आणि आवश्यकता आहे. म्हणून पहिल्या दिवशी मी मांगल्याचं प्रकरण माझ्या हाती आल्यामुळं आदी शब्दाने सुरुवात करतोय. आदी म्हणजे आरंभ, याच्या पूर्वी काही नव्हतं असं नाव, त्याचं नाव आदी. आणि अनादी म्हणजे जुनाट. इथे अनादी शब्दाचा संबंध नाही, आदी शब्दाचा संबंध आहे. आदी म्हणजे सर्वांच्या आदी. कधी? स्वेदज, अंडज, उद्भिज, ज्वारज, खेचर, भूचर, जलचर. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. अशा स्थितीत जे तत्व होतं त्या तत्वाचं नाव ब्रह्मतत्व. त्याला आपण हरी, कृष्ण, राम, विठ्ठल इत्यादी दत्त नावानं ओळखतो आहेत. असं जे तत्व आहे त्या तत्वाचं नाव आहे शम नाम करोति इति शंकरः. शम नाम सुखम करोति, सुख प्रदान करणारं दैवत, त्याचं नाव शंकर. हे तत्व कसं तयार झालं ऐकत राहा, वेळ कमी आहे. एक अग्निज्योती आहे. कोणती ज्योती आहे? कोणती ज्योती आहे? अग्निज्योती. त्या अग्निज्योतीतनं लिंग उदयाला आलं आणि लिंग देखिले त्या लिंगाचं नामकरण करण्यात आलं. शिव म्हणजे कल्याण करणारा देव. म्हणूनच महादेवाच्या पिंडीवरती ब्राह्मण मंत्र म्हणतात किंवा वैष्णव आपलं भजन पूजन करतात आणि एक जलधारी अडकवलेली असते. मराठीत त्याला जलधारी म्हणतात आणि विद्वानाच्या भाषेत त्याला अभिषेक पात्र म्हणतात. त्याला छिद्र असतं आणि त्यातनं पाणी लिंगावर ठिपकत राहतं. कारण काय? लिंग उष्ण स्वरूपाचं आहे, ज्योती स्वरूपाचं आहे, अग्नि तत्वाचं आहे. त्याला थंड वाटावं म्हणून रुद्रावर्तन म्हणावं, रुद्राध्यायी म्हणावी, महिम्न म्हणावं, शिवसंकल्प म्हणावा किंवा शिवस्तुती म्हणावी किंवा शिवभोळा चक्रवर्ती म्हणावं, त्रिंबकम यजामहे म्हणावं आणि पाणी वर्ण खाली लिंगावर सांडत राहावं. का? उष्ण लिंगाला थंड वाटावं. हे त्याचं मिनिंग आणि शास्त्र असल्यामुळं मूळ तत्व आहे आदिनाथ. ते आहे शिवस्वरूप. त्याचा मूळ आकार आहे लिंगाकार आणि अशा तत्वाचं नाव आहे आदिनाथ. गुरु सकळ सिद्धांचा मत्स्यव्रतयाचा मुख्य शिष्य. हा अभंग सगळ्या लोकांच्या पाठातलाच आहे, पण अपरिचित अभंग या परंपरेची ओळख करणारा मुद्दा म्हणून मी देवराई बाजार या पवित्र मातीमध्ये नामसप्ताहाच्या सुवर्ण महोत्सवाच्या पर्व काळात परमहंस परिव्राजकाचार्य आनंदाश्रम स्वामी यतिवारी यांच्या समोर वैष्णवांच्या साक्षीनं निवडलेला आहे. शंका आणि समाधान. परमार्थात स्त्रियांना टाळलेलं आहे काय? उत्तर तुम्ही द्यायचं. आपल्यातले बुवा अजूनही खूप कर्मठ आहेत. ब्राह्मणांच्या नावाने तुम्ही खडे फोडले, ते कर्मठ आहेत, जातीवादी आहेत, सोळं करतात, जवळ येऊ देत नाहीत, स्पर्श करू देत नाहीत. त्यांच्या नावाने आपण खडे भाषणात, प्रवचनात, व्याख्यानात ठासून करतो. पण वारकरी लोकातही बुवा लोक अजूनही कर्मठ सनातनी आहेत की ज्यांना स्त्रीचा वारा जलत नाही, तिच्या हातचं अन्न चलत नाही, ती कीर्तनात चलत नाही, ती दिंडीत चलत नाही, ती कुठेच चलत नाही, फक्त ती जन्म देताना चलते. वाक्य नाही कळलं? नाही कळलं तुम्हाला? यत्र नारीस्ती पूजनते रमणते तत्देवताः. स्त्रियांना बहिष्कृत केलं असतं तर नामदेवरायांनी लढीवाळ गंगाखेडच्या जनाईच्या करंगळीला धरून परमार्थात प्रवृत्त केलंच नसतं. पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. शब्दाचा अर्थ आहे तिला दिसत नव्हतं काय, तिला जग पाहायचं नव्हतं काय. डोळे झाकून शब्दाचा अर्थ असं मर्यादा पाळवणी. वाक्य नाही कळलं तुम्हाला? आपल्या संप्रदायात स्त्रियांना यायचं पण कसं? मर्यादा पाळवणी. एवढं अंडरलाईन वाक्य तुम्हाला पटेल असं मला वाटतं. कळलं का? चांगदेवासारखा 1400 वर्ष जगणारा ज्ञानी, परंतु त्याला नीट नेटकं विद्यापीठातलं ज्ञान देण्यासाठी स्वस्ती श्री वटेशू जो लपोण जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी हा 65 ओव्यांचा प्रबंध जिच्या कृपेनं ज्ञानोबाराने त्याच्या हातात दिला, त्याचं नाव 65. आणि मग चांगदेव म्हणाले, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाला स्त्री शक्ती मुक्ताबाई गुरु मानावी लागली. एवढं बुवांना कळलं तरी त्यांचं कल्याण होऊ शकतं. मानावं गार्गी, मैत्री, अरुंधती, लोपामुद्रा, सीता, सावित्री, शिवरायांची मात्र स्वरूपा, राष्ट्रमाता, जिजाऊ, अहिल्यादेवी, पुण्यश्लोक, होळकर या सगळ्या संत स्त्रिया. सुनीता वेलम स्त्री आहे, बरोबर आहे की नाही?
द्रौपदी मुर्मू स्त्री आहे, प्रतिभाताई पाटील स्त्री आहे, इंदिरा गांधी स्त्री आहे, सुषमा स्वराज स्त्री आहे, लता दीदी गाणं कोकिळा स्त्री आहे. स्त्रियांना टाळलेलं नाही. हे आपल्याच महाराष्ट्रात संकोच प्रकरण आहे. परप्रांतात कुंभाला मी जाऊन आलो. अरे 52 किलो सोन्याच्या सिंहासनावर आखाड्यात बसणारी महामंडलेश्वरी स्त्री असती हे पाहिल्यावरच कळतं, तोपर्यंत कळत नाही. सामर्थ्य, ताकद, क्षमता आहे, फक्त तिने तिची मर्यादा पाळावी आणि आपण आपली मर्यादा पाळावी. तिच्याकडे पाहताना बहीण मानावी, कन्या मानावी, आई मानावी, प्रतिबंध होत नाही. या नात्याखेरीज पाहिलं तर मग मात्र जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जरा चिंतन गांभीर्याने ऐका. मी खूप स्पीड वाढवलीये कारण हा अभंग फार प्रदीर्घ तत्वचिंतनाचा आहे. आदिनाथे मंत्र उमा माते दिला. कोणाला दिला? कोणाला दिला? उपदेश उमेला दिला. कुठे दिला? उभी तुमच्या पाठात घे. तुम्ही म्हणू शकता शक्तीचे कर्ण कुहरी. शक्ती म्हणजे पार्वती, उमा स्त्री. तिला परमार्थापासून बाजूला टाळलं नाही. माझी इच्छा आहे तुम्ही ज्याचं भजन करता, तुम्ही ज्याचं चिंतन करता, त्या देवाचा मंत्र माझ्या कानात दिला तर बरं होईल अशी इच्छा स्त्रीनं व्यक्त करणं काही पाप अजिबात नाही. संक्रांतीला मला चांगली साडी असावी अशी भावना महिलांची असणं अजिबात चुकीची नाही. तिला साडी घेण्याची हिंमत तुमच्यात असेल तरच तुम्ही लग्न करा, नाही तर आमच्या गटात या. तिने मरमर कष्ट करायचे आणि तुम्ही तिला टाळायचं अजिबात नाही. पूजा त्या करतात, नैवेद्य त्या करतात, आरती त्या करतात, स्वागत त्या करतात, येणाऱ्याला ओवाळतात. सप्ताह गर्दी त्यांच्याशिवाय नाही. रामायण भागवताला तुमच्याशिवाय मजा नाही 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 नाही. तुम्ही लाडक्या आहात महाराष्ट्राच्या. नाही कळलं तुम्हाला? तुम्ही लाडके म्हणजे आमच्या काही जळायला लागले खाली बसायला. आपले होणारे कल्याण अजून 5 वर्ष जायचे. अहो शूटिंग वाले जरा त्यांचं स्माईल आणि प्रसन्न असल्या तरच स्कॅन करा, नाही तर सुटलेले चेहरे घेऊन ऐका. चिंतन ऐका. आदिनाथे उपदेश उमा मातेला, तिला माता म्हणजे आई म्हटलेलं आहे. कुणाला केला? अजून एक तुम्हाला अपरिचित विषय सांगतो. मत्स्येंद्राला बोध केला आहे तुम्हा सगळ्यांच्या कानात ऐकून ऐकून वयस्कर झाला तुम्ही. मी नवीन विषय सांगतो तुम्हाला. आदिनाथं गुरुं वंदे कंठडी ज्ञानसागरम. नवीन श्लोक हा, नवीन चिंतन. काय झालं? गणपतीच्या खोड्या प्रचंड वाढल्या. तिच्या लेकरांना शांत करा. मी तात्काळ जे विठ्ठल करीन, मी आढावा घेतील नाही. तात्काळ क्विक. कारण मी जीव तोडून चिंतन करतोय आणि ठाण्यातून मुरबाडवरून इथं आलोय 1.5 तासाच्या कीर्तनासाठी. त्यामुळे सुलीव शांतता अपेक्षित असणं ही भावना आमची काही वाईट नाही ना. श्रोते हो, चिंतन नीट ऐका. गणेशाच्या खोड्या फार वाढल्या. गणेश गणपती, मुलगा पार्वतीचा, वडील त्याचे शंकर. काही केले ऐकेना. कृष्णाच्या खोड्या वाढल्यावर गणपतीचा उपवास केल्यावर 1 मास देवे खोडी नाही केली आणि प्रचिती आली यशोदेची. म्हणजे कृष्ण चांगला वागावा म्हणून गणपतीची सेवा यशोदेने केली. पण आता गणपती जर वेगळा वागण्यासारखं वागायला लागला तर त्याचं चांगलं व्हावं म्हणून कोणत्या देवाची सेवा करावी हा प्रश्न पार्वती समोर उभा राहिल्यामुळे पार्वतीने खेद व्यक्त केला आणि शंकराला ती म्हणाली, अहो अहो माझा ऐका, चला उत्तराखंडात गंगेच्या काठावर आणि गणपतीच्या कानावर तुम्ही मंत्र द्या. म्हणून पार्वतीच्या सांगण्यावरून शंकरानं गणपतीच्या कानात मंत्र दिल्यामुळं गणपती गणपती न राहता गणपती गणनाथ झाला. कोण झाला? गणनाथ. सरस्वती, रवी शुक्र बृहस्पती, पंचेताळीस मरेनित्यम, वेदवाणी प्रवर्तते, पंढरीनाथ, रमानाथ, द्वारकानाथ, गणनाथ. नाथ परंपरेच्या पुढे तुम्हाला मला जाता येत नाही दीपक से. नाथ, पंढरीनाथ, गणनाथ. गणपती गणनाथ झाला आणि त्याचं नाव गजकंठडी नाथ झालं. परप्रांतात हिमाचलला तुम्ही जर गेला तर जय गजबेली जय कंठडनाथ, रखदो शिर परदास के हात असं नाथपंथात भजन म्हणतात. गजकंठनाथ ही परंपरा आहे. श्रोते हो, मायबाप हो, तसं तत्वज्ञान मुलाला शंकराने दिलं, मत्स्येंद्राला जसं दिलं, गोरक्षाकडे जसं आलं तसं बायकोने 8 तास केला. मलाही ज्ञान, मलाही गुरुमंत्र द्या. नवरा अधिकारी असेल
तर पत्नीनं त्याच्याकडनं माळ घालण्यास हरकत नाही. गुरुमंत्र घ्यावा. तिला तो भ्रता नारायण स्वरूप आहे, तिने अण्णांचा घेण्याची आवश्यकता अजिबात नाही. अर्थात त्याचे पाय घरी येताना अडकत नसले तर.